महिलांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही। विधेयकाच्या समर्थनार्थ 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार। विरोधकांचा महिला विरोधी चेहरा उघड करणार। देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार। काँग्रेसची मानसिकता अर्बन नक्षलवादी। पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल। राहुल गांधींवरही साधला निशाणा। महिला आरक्षण विधेयकाला 2023 सालीच मंजुरी। फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलू नये, फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल। पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात। बारामती आणि राहुरीत आज आणि उद्या घेणार जाहीर सभा। पार्थ पवारांनी केली सभास्थळाची पाहणी। उद्या सुनेत्रा पवारांची सांगता सभा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर। अंगापूर आणि गांधी मैदानात शिंदेंच्या सभा पण स्वागत फलकांवर आमदार महेश शिंदेंचे फोटो नाहीत। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा। मुंबईत जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। निधी वाटपातल्या असमतोलावरून भाजपमध्येच अंतर्गत नाराजी। भाजपमध्येच निधी वाटपामध्ये समतोल नसल्याचा आरोप। नागपूरमधल्या एनजीओ मध्ये हिंदू तरुणींवर इस्लामी रूढी परंपरा पाळण्यासाठी दबाव। एनजीओ संचालक रियाज काझीनं इस्लामी परंपरांसाठी दबाव आणल्याचा आरोप। नमाज पढणं, रोजे पाळणं यासह खुदा हाफिज म्हणण्याची कर्मचाऱ्यांवर सक्ती। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी झाडाझडती। आयोगाच्या 4 सदस्यांची कंपनीमध्ये जाऊन तपासणी। परतवाडा प्रकरणातील आरोपी अयांच्या लक्झरी लाईफस्टाईलचे व्हिडिओ समोर। 3 आयफोन, थार गाडी, पिस्तूल, पैशाचं बंडल आलं कुठून? सध्या एसआयटी कडून तपास सुरू। 8 जण अटकेत। टिटवाळ्यामध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड। अँटी नार्कोटिक्सच्या गळाला ड्रग्ज ट्विन। 5 कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज गोळ्या जप्त। पनवेल रेल्वे स्थानकावरील लिफ्ट कोसळली। लिफ्टमध्ये अडकलेल्या 4 प्रवाशांना काढलं बाहेर। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरची लिफ्ट कोसळली।